आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हा आईचा फोन आहे। आई बोल। सारंग ऐक ना, कात्रजच्या प्लॅन बद्दल बोलायचं होतं माझ्यासाठी। प्लीज तू जरा ट्राय करशील का? आई तुला जेन्युइनली सांगू मी कधीच त्या गोष्टीमध्ये लक्ष नाही दिलं, कारण राजकुमार दादा हँडल करत होता। चाललोच आहोत आम्ही तिकडे, खरं तर तुझ्याच फोनची वाट बघत होतो। पण मी हेच सजेस्ट करेन आई की राजकुमार दादा माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने ते हँडल करू शकेल। तर बघ, मला ती रिस्क घ्यायची नाहीये। तू ट्राय कर, जमलं तर जमलं, नाही तर नाही, ही रिस्क मी घेऊ शकते। मॉम तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण आता प्रश्न व्यवहाराचा आहे, इमोशन्सचा नाही आहे। आपले करोडो रुपये स्टेकलेत, आपलं खूप मोठं नुकसान होईल। आणि हे नुकसान फक्त आपलं नाही आहे, आपल्या शेअर होल्डर्स, एम्प्लॉई, आपल्या कामगारांचं आहे। अंडरस्टँड मॉम? आय डू अंडरस्टँड। पण ऐश्वर्या, माझ्या आयुष्यातनं असे अनेक प्रसंग आले जिथे नफा, नुकसान, तोटा, मुळात पैसा आणि तत्व यात मला निवड करावी लागली। आणि मी कायम निवड केली ती माझ्या तत्वांची। आणि यावेळेस सुद्धा मी तसंच करणार आहे। सारंग, ठीक आहे, मी बघतो, मी करतो काहीतरी, रिपोर्ट करतो मी तुला। ओके, थँक यू सो मच। देवा, सगळं चांगलंच घडू दे। बोल। हॅलो मॉम, मला ना तुझी हेल्प हवी आहे। वाटलंच मला। आजकाल तू काहीतरी काम असल्याशिवाय तुझ्या मम्माला फोनच कुठे करतेस? ऐक ना, आता सगळं सोड आणि माझं ऐक, हे जास्त महत्वाचं आहे। ठीक आहे, बोल, काय झालंय? अगं मम्मा, तिलोत्तमा आंटी मंगळागौरीचा खेळ कॅन्सल करतायत। ठीक आहे ना, मग करू दे, तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि बाय द वे, तुला कधीपासून हौस झाली याची? अगं मी ना माझ्या सोशल मीडिया टीमला ब्रीफ दिलं होतं की मी मंगळागौरीचे खेळ खेळणार आहे म्हणून, आणि त्याचं जोरदार कव्हरेज झालं पाहिजे। मी स्वतःला रिलॉन्च करणार होते त्याच्यातून। नीट गाणं गात राहिली असतीस ना तर हे सगळं करायची गरज नव्हती तुला, तारा। कळतंय ना? तुला वेगळंच काहीतरी करायचं होतं। कुठलं भूत घुसलं होतं का तुझ्या डोक्यात? हे बघ, मला सांग, लग्नानंतर माझ्या घरात ही मंगळागौरीची पूजा घालणं हा माझा बेसिक अधिकार नाहीये का? आणि त्यात मी ज्येष्ठ गायिका भैरवी वधीची मुलगी आहे, मग मी एवढं पण डिझर्व नाही करत का ग? तारा, तुझी लायकी ना याही पेक्षा खूप मोठी होती, जी तू तुझ्या हाताने घालवलीयस। तारा, एवढं ब्राईट फ्युचर तुझ्या समोर होता, काय गरज होती तुला त्या सोहम सोबत पळून जाऊन लग्न करायची? मग आता तू जुन्या गोष्टी काढत बसणार आहेस की मला हेल्प करणार आहेस? केली असती, पण नुसतं कामापुरतं आठवण करणाऱ्यांना माझी काही मदत होईल असं मला वाटत नाही। घातमोडे, त्या मशीनचे स्पेअर पार्ट 6-6 महिन्यांनी बदलायचे असतात, ते तरी केलं होतं का? हे बघ, हे सोड, हे बघ। तुम्ही सर्व्हिसिंगच्या वेळेला फोन करता ना मला? हो सर। यावेळेला पण केला होता? म्हणजे सर्व्हिसिंग वेळेवर झाली आहे? हो सर। मग प्रॉब्लेम कुठे आला? सर, एकदा प्लॅन चेक करता का? म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल। सर, येस दादा। काय ऐश्वर्या, अजून फॅक्टरीत ना काय? किंवा घरात नाही फोन आला नाही मला? तू प्लॅनिंग नीट केलंस ना? माझ्या बाजूने सगळं प्लॅनिंग नीट झालंय। सगळं ओके झालंय, मग प्रॉब्लेम कुठे? ती मूर्ख मुलगी, इडियट। कोण? सावली? त्या अडाणी पोरीने काय केलं? काय सांगू दादा, मी तुला फोन लावणारच होते तेवढ्यात ती बोलली की आपण सारंग सरांना ट्राय करायला देऊया ना। मग काय, मॉम म्हणाले ओके, आता सारंग निघालाय तिकडे ट्राय करायला सगळं।
ते बिंडोक पुरीला जिथे तिथे माझ्या आयुष्यात नाक खुपसायची सवयच लागली का ग? आय स्वेअर मलाही कळत नाही प्रॉब्लेम काय हे. हॅलो हॅलो, ऐक ऐक ऐक. तो सारंग फॅक्टरीमध्ये जायचा मशीन रिपेअर करायला, आणि त्यांनी जरा बाकीच्या गोष्टी उकरून काढल्या. मी तर लटकलोय, तू पण लटकशील. कळलं का तुला? काळजी घे ऐश्वर्या. सारंगचा काही निरोप नाही. मॉम प्लॅन बद्दल काही अपडेट्स मिळाले? तेच बघताय बाबा. त्यालाच लावतोय बा. सारंग, फायनली प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला यार. केवढासा प्रॉब्लेम होता, पण केवढं झालं होतं. सारंग, बाबा कॉंग्रॅच्युलेशन्स, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. दॅट्स ग्रेट न्यूज. ऍक्च्युली मला पण वाटलं नव्हतं होईल माझ्याकडून म्हणून, कारण ते सगळ्यात जुन्या मशिनरीज आहेत ना. पण ठीक आहे, मी जरा वेगळ्या पद्धतीने ते पाहिलं आणि झालंय ते. काही टेन्शन नाही आता. मशिनरी सुरू झाल्यात, प्लान पण सुरू झालंय, लोक कामाला लागले. मस्त मस्त. चला आता लवकर घरी या परत. हो हो हो. हो आलोच आलोच. किती छान घडलंय ना. सावली, तू योग्य वेळेला सजेशन दिलंस म्हणून आम्ही सारंगला रिक्वेस्ट केली आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. नाहीतर काय डॅड, नाहीतर आपल्याला आपल्याच घरच्या एका मेंबरला एक्स्ट्राचा मान द्यावा लागला असता ना. कॉल करावा लागला असता. मॉम डॅड, मी फक्त इतकंच म्हणते की तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून कोणाला लांब करताय हे लक्षात येतंय का? आपण एकत्र फॅमिली होतो ना, घट्ट. कोणाच्या तरी येण्याने आपले इक्वेशन्स का चेंज होत आहेत? ऐश्वर्या, मला असं वाटतं आईंना चांगलंच कळतं कुणाला जवळ करायचं आणि कुणाला लांब ते. उलट मला सावली आणि आईंचा खूप अभिमान वाटतो की त्यांनी योग्य तो मार्ग निवडला. त्यांनी करोडोंचा फायदा आणि तोटा न बघता त्यांच्या तत्वांची प्रामाणिक राहून त्यांनी सत्याची बाजू घेतली. केलं मग मॅडम मी. बोला. मला तुमच्याकडून एक गोष्ट मागायची होती. काय? नाही म्हणजे गेले काही दिवस अमृता वहिनी आणि घरचे सगळेच त्रासात आहेत. सगळ्यांनीच खूप सहन केलंय. वहिनींना ना असं गप्प गप्प नाही बघवत मला. म्हणजे माझ्यासाठी म्हणून नाही, पण त्या सगळ्यांसोबत मिळून मिसळून खेळतील, रमतील, हसतील म्हणून आपण मंगळागौर करूयात का? ठीक आहे, करा. तुम्हाला सगळ्यांना जर का एवढी इच्छा असेल तर करा, मंगळागौर करा.